उज्जैनमधले ह्याच मंदिरात देवाला नैवेद्य म्हणून दारू वाहिली जाते आणि फक्त 400 रुपयात पूर्ण उज्जैन कशी फिरायचं हे मी तुम्हाला सांगतो. तर जय श्रीमंडळी, आज ना आपण उज्जैनमध्ये जेवढे पण देवांचे मंदिर आहे ना तेवढ्यांचे सगळ्यांचे दर्शन घेणार आहे. सगळ्यात आधी आम्ही एका गुफेमध्ये पोहोचलो. तिथे ना बाहेर रायांसाठी चारा टाकून ठेवला होता, कारण समोरच गौशाला होती. नंतर आम्ही त्या गुफेमध्ये उतरलो बरं, यांना म्हणलं जपून उतरा, नाही तर आहे ना देवराईच्या बाजूला ना आपण भलतच वाढून ठेवायचो. गुफेमधल्या देवाचं दर्शन घेतलं. आम्ही बाहेर आलो, लगेच माकडांनी त्यांचे भांडणं चालू होते आणि इकडे ना माझ्या पाहत होते. म्हणलं खरं बरं का, तुमच्यासारखेच दिसते थोडी थोडी. त्याच्यानंतर आपण कालिका मातांचं गड कालिका म्हणून मंदिर आहे तिथं गेलो बरं का दर्शनासाठी. आणि जो पाहतो देवाच्या खांबाला सगळ्यांना ठोके चिटकवले होते. याचं कारण मला नाही माहित बरं का, तुम्हाला माहित असलं तेवढं कमेंट मध्ये सांगा. नंतर ना आम्ही दर्शन घेतले, तुम्ही पण घेऊन टाका. आणि हा, भविष्यात तुम्हाला मित्र परिवाराला किंवा तुमच्या जर फॅमिलीला जर उज्जैनला जायचं असलं ना, त्यांना ही माहिती खूप उपयुक्त ठरू शकते. त्याच्यामुळे त्यांना पण एकदा शेअर करून टाका. त्याच्यानंतर आम्ही स्थिरमन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन टाकलो आणि डायरेक्ट ना महाकालेश्वरच्या कालभैरवनाथ मंदिरात आलो बरं का. या जिवंत उंटाकडे पण असं वाटत होतं स्टॅच्यू बरं का. नंतर आम्ही सगळ्यांनी मस्त बाकी एक टिका लावून घेतला महाकालचा. कमेंट मध्ये बोला जय श्री महाकाल. नंतर आम्ही सगळेजण ना मंदिराच्या दिशेने निघलो बरं का. पण इथे एवढी गर्दी होती ना, मला वाटलं नव्हतं आज दर्शन होईल. दर्शन झाले का नाही आमचे बघण्यासाठी तुम्हाला ना व्हिडिओ ना पूर्ण पाहावा लागेल. तो व्हिडिओ पूर्ण तुम्हाला युट्यूबच्या चॅनलवर भेटेल आपल्या, आणि त्या चॅनलची लिंक आहे ना आपल्या बायो मध्ये बरं का. आणि हा, खरी माझ्या इथून पुढे, त्याच्यामुळे आपले सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला ना फॉलो करून टाका.